राष्ट्रवादी युवा मिशन कार्यक्रमात पक्षाचं मिशनही स्पष्ट झालं। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री करण्याकरता नेत्यांनी कार्यकर्त्यांना चार्ज केलं। राष्ट्रवादी काँग्रेसमधील सगळ्या मुख्य नेत्यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री पदावरच भाष्य केलं। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करायचंच असा पण नेत्यांनी केला। माझ्या या तरुणाईला आव्हान आहे की हे दादांचं आपण स्वप्न राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मिशन याच्यासाठी केलंय की दादांच्या विकासाची दृष्टी महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। हे मिशन घेऊन आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेंनी त्यांचं मिशन स्पष्ट केल्यावर छगन भुजबळ मैदानात उतरले। मुख्यमंत्री होणं सोपं नाही याची जाणीव छगन भुजबळांना निश्चित आहे। त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी काय करावं लागेल याचा कानमंत्रच छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला। अजित दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील, भटके विमुक्त असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल। अजित पवारांना सीएम करण्यासाठी सगळ्या समाज घटकांना सोबत घेण्याचा सल्ला भुजबळांनी दिला, तर मिशन पूर्ण करण्याकरता कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। बाबांनो जरा दमाने घ्या ना, जरा कळ सोसा। इतकं लगेच सारखं मुख्यमंत्री 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 असं करू नका। पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू, ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू। मुख्यमंत्री पदाची चर्चा ऐकून अजित पवारांनाही बरं वाटलं, पण त्यांनी त्यावर थेट भाष्य केलं नाही। जरा दमानं घ्या, आधी संघटना मजबूत करा असा सल्ला अजित पवारांनी दिला। एकंदरीतच राज्यात भावी मुख्यमंत्र्यांची भली मोठी यादीच तयार झाली आहे। त्या यादीत अजित पवारांचं नाव आघाडीवर आहे, हेही तितकंच खरं। आता विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वप्न साकार होतं की नाही हे स्पष्ट होईल। रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।